मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केला आहे लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर जवळ फिल्डर पोहोचतोय. सिंगल एक धावाली सुरुवात झाली आहे. टॉस जिंकलाय मोरबे टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलंय ते टीम कोपरोलीला. बारा बारा गावदेवी कोपरोली टीम. बॅटची एज मागे चाललाय बॉल. विकेट किपरच्या मागे चूक झाली आहे. फाईन लेगला बॉल चाललाय. चौकार मिळतील. 4 रन. चार धावा मिळाल्यात. नशिबाचा हा चौकार होता. विकेट किपर कडून चूक झाली होती. बॅकअप देणं गरजेचं होतं. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू उभा होता, त्याकडून ही चूक झाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावा मिळाल्या. चौकार आलाय. इथे उचलून खेळायचा होता. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. प्रत्येक प्रेक्षकाने टाळ्या वाजवाव्या. इतकी सुंदर झेल आता मात्र पाहायला मिळाली. या शेवटच्या मॅच मध्ये कमाल केली. ही पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आलेली ही कॅच कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आणि आज मोरबे वासियांसाठी एक नवीन स्टेटस व्हॉट्सअपला अपडेट झालाय. विकेटच्या मागे खूप चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला गेला. हनुमान फडके. कमाल कमाल अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भारी भक्कम शरीरयष्टी असताना देखील त्या ठिकाणी डाईव्ह मारण्याचं जे धाडस त्याने केले ना, हे मात्र कौतुकास्पद आहे. असे क्षण फार कमी आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित होताना पाहायला मिळतात, किंवा असे क्षण फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. एक चांगलं धाडस त्या ठिकाणी हनुमान फडके यांनी केलं आणि आपल्या टीमसाठी आपलं सर्वस्व आहे हे दाखवून दिलंय. इथे देखील पहा ऑफ स्टंप पासून बॉल बाहेर ठेवला होता. वाईट बॉलच्या प्रतीक्षेत खरं तर हा बॉल सोडून दिला, परंतु पंत सांगतायत सेफ आहे, कोणतीही चूक नाही. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5 वरती 1 सध्या टीम कोपरोली पाहायला मिळते. 12-12 गावदेवी कोपरोली संघ. 5वा बॉल. ओ यावेळेसही बॅटची एज मागे फिल्डर शॉर्ट फाईन लेग मध्ये. आता कोणती चूक नाहीये. दोन्ही झेल त्याच क्षेत्रामध्ये गेल्या. एक थर्डमॅन लेग फाईन लेग मध्ये आणि दोन्ही झेल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्यात. निराश मनाने हा देखील प्लेयर मैदानाच्या बाहेर अविनाश सोमवंशी, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अतिशय धुव्वाधार फलंदाजी आपल्या टीमसाठी केली होती, तो बॅट्समन झाला बाद. त्यापूर्वी नितीन बाद झालाय. रोशन बाद झालाय. नितीन अजूनही मैदानावरती तळ ठोकून उभा असला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कट केला. आणखीन एक कॅचची संधी होती. वा वा, परंतु प्रयत्न चांगले झाले त्या ठिकाणी. थोडासा दूर होता बॉल बॉडी पासून आणि फिल्डरला इथे बीट करून बॉल निघून गेला मागे. थर्ड मॅनला चौकार मिळालाय. 4 धावा मिळतील. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट मिळाले. धावा झाल्यात 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं. आता फील्ड प्लेसमेंटवरती कोणतंही बंधन नसेल. ओपन फील्ड आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू ठेवण्याची मुभा तुम्हाला मिळते. आता 3 ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतील. आजच्या दिवसाला संपवण्यासाठी टार्गेट किती असेल या मॅचमध्ये. फर्स्ट इनिंग मधून सेकंड इनिंग मध्ये आपण जाणार आहोत, ज्यावेळेस मोरबे टीमचे खेळाडू बॅटिंगसाठी येतील. एकाहून एक सरस बॅटर त्यांच्याकडे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला जाईल सागर उल्वेकरचा, उल्लेख केला जाईल अर्थातच बॅट्समन संकेत भगतचा, ज्यांनी आजचा संपूर्ण दिवस आपल्या बॅटिंगने गाजवलाय. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. ओंकार नावडेकर तयार होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट.
समोर नितीन, फुटवर्कचा वापर, समोर खेळलेत, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर, एक टप्प्याने बॉलला पकडलं, फेकलं, एकच धाव मिळाली. एकापेक्षा जास्त काही नसेल, अपेक्षा देखील नाही. सिंगल आली टीमची, टोटल सिंगलच्या मदतीने पुढे चालली आहे. धावसंख्या झाले डबल डिजिट, 10 धावा धाव फलकावरती. इथे देखील पहा पायावरती बॉल आदळला. येस, प्लम विकेट बरोबर मध्ये सापडला आणि जावं लागेल माघारी. नवीन आलेला बॅट्समन रोहित पाटीलला निराश, नाराज आहे स्वतःच्या या स्ट्रोक अटेम्प्ट वरती, कारण त्याला देखील माहित होतं की अगदी मी समोर आलो होतो आणि पंचांना कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती इथे आऊट देण्यामध्ये. कुलदीप पाडवे आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता काहीशी विश्रांती कोपरोली टीमची झाली पहिल्या हाफ नंतर, त्यामुळे कदाचित ही जी विश्रांती आहे ना ती विश्रांती महागात पडणार आहे, कारण एका मागोमाग एक बॅटर्स बाद होत आहेत. जी परिस्थिती पहिल्या 3 मॅचमध्ये आपण पाहिली होती ती परिस्थिती आता अजिबात दिसून येत नाहीये. 2 सामने जिंकून हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध आजच्या दिवसातील एकमेकांच्या विरुद्ध तिसरी मॅच खेळतात. इथे पहा समोर खेळायचा होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये टप्पा घेऊन फिल्डरच्या हातात चाललाय. दुसरी धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी दाखवला, परंतु अखेरच्या क्षणाला सांगितलं नकार आणि त्यामुळे एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागते. सॅटिस्फॅक्शन फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जेवढं मिळेल ना तेवढं कमी आहे. धावा जरी 4 ओव्हरमध्ये असं वाटलं 100 धावा आहेत, तरी असं वाटेल की अजून धावा हव्या आहेत. क्रिकेटमध्ये कोणत्याच गोष्टीने मन भरत नाही. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरला हुलकावणी दिलेली, परंतु पहा पायाला बॉल लागून इथे रनआउटची शक्यता निर्माण झाली. चेक करण्याची विनंती करतील आमचे शैलेश चव्हाण सर, लगेच चेक केलं जाईल. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल 13 वरती जाऊन पोहोचले. हे पहा ऍक्शन रिप्ले, पूर्ण पॉपिंग क्रीज मध्ये बॅट आतमध्ये आली, मग स्टंप उडवले. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आपल्याला आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 13 वर चालली आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता बॉल मिड विकेटकडे, फिल्डर विनीत त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. जस्ट ओनली 1, नॉट दॅन मोर. त्यापेक्षा काही नसणार आहे वेगळं, किंवा आणखीन त्यामध्ये धावा ॲड होणार नाहीत. सिंगल आली टीमची, टोटल 14 झाली. या 4 ओव्हरमध्ये साधारणतः 45-40 धावा जर आल्या तर मजा येईल. 4 ओव्हरमध्ये एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती सूर्याची किरणं जे आहेत ते अर्धवट अवस्थेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात, कारण की समोरच टॉवर उभा राहिला आणि त्यामुळे उन्हाची किरण आता आडवी होत चालली. त्यावेळेस पहा हा देखील आडव्या बॅटने कमाल करतोय, धमाल करतोय. स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवून दिले 6 धावांकरिता. खणखणीत षटकार. चला टीम मीटिंग नका घेऊ. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. अर्थातच 20
20 ऑन द बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9, या ओव्हरमध्ये धावा आल्या एकूण 11. अशा एकूण 20 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24-3, 20ला 3 या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय जोईली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आज आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. आदर्श चषक आणि किंजल चषक 2025 समोर खेळलेत. पुन्हा एकदा कॅमेरामनच्या शेजारून बॉल निघून जाईल. सरळ 6 धावांकरिता षटकार. नितीन आजच्या दिवसातील खरा बाहुबली ठरताना पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये 47 धावा त्याने उभ्या केल्या. मागच्याही मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली. पहिल्या मॅच मध्ये 0 त्याने मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली होती. इथे देखील आपण पाहू शकाल आतमध्ये येणारा बॉल एक सामनावीर त्याला मिळाला आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याचा देखील कॉन्फिडन्स चांगल्या लेवलला असलेला पाहायला मिळेल आपल्याला. याही मॅच मध्ये आतापर्यंत 1 षटकार 1 दुहेरी आणि 4 सिंगलच्या मदतीने चांगल्या धावा त्याने उभ्या केल्यात. जवळजवळ 12. फुलटॉस परंतु फटका फसला आहे. आता फिल्डर आहे बॉलच्या खाली. कोणतीही चूक होणार नाही. कुलदीप पाडवीला जावं लागेल माघारी. धक्का या ठिकाणी मात्र बसलाय टीम कोपरोलीला. 12 गावदेवी कोपरोली टीम मैदानामध्ये खेळतीये. सकाळच्या फर्स्ट हाफ मध्ये ते खेळले. पहिल्या 4 मध्ये 2 सामने जिंकून ते आजच्या दिवसातील तिसरी लढत असताना पाहायला मिळतील. परंतु जो या मधल्या काळामध्ये विश्राम झाला त्यांचा त्या विश्रामाने घात केलाय. थोडासा लेझीनेस मैदानामध्ये त्यांचा दिसून येतोय. प्रथमेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. एका बाजूने नितीन उमेद सोडत नाहीये. तो सांगतोय की मॅच अजून बनू शकते जर मोठे फटके आले आपल्या बॅटमधून. येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनकडे तो हीच विनवणी करतोय. मॅक्झिमम स्ट्राईक त्याला मिळावी. किंबहुना जर तुझ्या बॅटमधून धावा येत असतील तर तू मार. प्रथमेश पाटील आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती हा बॅट्समन आलाय. समोर बॉलिंग मार्कवरती कैलास पाटील तयार होतोय मोरबे टीम कडून. यावेळेस पहा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल विनीतकडे येतोय. मिड विकेट मध्ये तो उभा आहे. फक्त 1 सिंगल आली. टीमची टोटल सिंगलने चालली आहे 28 वरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॉल. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटचा संपर्क देखील भरपूर चांगला होता. परंतु फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न पायाने केला गेला. सिंगल आली. टीमची टोटल झाली ती 29. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ फिल्डर आहे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 झालेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटर मध्ये असलेली ही एक संगतता कॉर्डिनेशन भरपूर चांगलं आहे. 2 मिळाल्या टीमची टोटल. या 2 धावांच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 31 झालेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी या मैदानात.
पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 12 गावदेवी कोपरोली टीमने धावा बनवल्यात 31 फॉर 4. 31ला 4 या स्थितीमध्ये संघ आहे. चौथ्या षटकाला सुरुवात आल्या आल्या केले स्वागत स्वॅग से. षटकार उडवला नितीनने आणि तो सांगतो या मॅच मध्ये अजूनही आमचं आव्हान कायम आहे. धावा आम्ही बनवणार आणि धावा रोखणार देखील. चौथ्या ओव्हरमध्ये करण पोरजी पहिल्याच बॉलवरती षटकार, लांब लचक षटकार पाहायला मिळाला. जेवढे तुम्ही बॉल समोर ओव्हर पिच स्लॉट मध्ये टाकाल तेवढा मात्र मार पडणार आहे. जी गोष्ट तुमचं सागर उलवेकर करतोय, जी गोष्ट तुमचा संकेत भगत करतोय, तीच गोष्ट कोपरोली गावामध्ये नितीन पाटील करतोय. हे नावच काफी आहे. एक्सपिरियन्सने भरलेला खेळाडू आहे आणि आज सर्व एक्सपिरियन्स कामी आलाय त्यांचा. इथे देखील आपण पाहू शकाल बॉल ऑन साईडला येतोय. लॉंग ऑन कडे एक सिंगल आली, वरती थ्रो झाला आणि ॲक्युरेट थ्रो, एकदम परफेक्ट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सहा नंतर एक सिंगल आली आहे. टीमची टोटल 38 धावा धावफलकावरती 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील पहा खोलवा टप्प्याचा बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न, रनआउटची शिकार पुन्हा एकदा ठरला. नितीनला स्ट्राईक वरती आणणं हे एक मात्र मोटिव्ह होतं. ते मोटिव्ह मात्र सक्सेस होताना पाहायला मिळते. आता पुढचे बॉल खेळण्याची संधी मिळेलच नितीनला. 20 वरती तो खेळतोय आतापर्यंत. 9 बॉल्सचे साह्याने 9 बॉल तो फेस करतोय आणि 20 धावा त्याने उभ्या केल्यात. आपल्या टीमसाठी उत्तुंग मला वाटतं 2 षटकार आतापर्यंत त्याने मारलेत. प्रॉपर टायमिंगने खेळतोय. सिद्धतने खेळणे यालाच म्हणावं, कारण की ज्या पद्धतीने कमिटमेंट त्याने आपल्या टीम सोबत केली आहे, कमिटमेंट फार महत्वाची आहे तुम्हाला. इथे देखील आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला बऱ्याच वेळा अडचणीमध्ये टाकतात आणि नेहमीच आहे. अक्रॉस द लाईन इज बॅड क्रिकेट. हे फटके तुम्हाला टाळावे लागतील, कारण तुमच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे हे फटके मारण्याची. तर तुम्ही उलटे फटके का मारताय हा प्रश्न अनुत्तरित आहे. हेच सांगितलं मी. जर समोरील बाजूने समोरच्या बॅटने जर फटके येत आहेत, मोठे फटके येत आहेत, षटकार चौकारांची भाषा तुम्ही बोलताय, मग आडवे फटके खेळून अर्थ काय. षटकार आलाय. धावसंख्या आता 6 ने पुढे चालली आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. अजून या ओव्हरचा विचार केला तर एक शेवटचा बॉल येणं बाकी. अंतिमचा बॉल. टार्गेट किती असेल या मॅच मध्ये हे ठरवेल हा बॉल. फुटवर्कचा वापर. बॉल लॉंग ऑन मध्ये फिल्डरच्या हातामध्ये. धावा झाल्या 44. 45 धावांचं लक्ष उभं केलं गेलं. अर्थातच टीम स्वर्गीय रामदास फडके मोरबे या टीम समोर. आणि हे आव्हान कशा रीतीने पार होईल हे मात्र सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक मित्र अमितजी म्हात्रे सर, ज्यांच्या गोड हिंदी वाणीतून आज समस्त प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं आपण करूया वॉर्म वेलकम. आणि आज या स्पर्धेसाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल तेजसजी म्हात्रे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि आमचे मार्गदर्शक आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सर यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स टीम आपलं देखील मनपूर्वक आभार. आमचे सहकारी गुणलेखक कांचनजी पालकर सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे तिन्ही पंच उद्या पुन्हा ते पाहायला मिळतील मैदानामध्ये. आज आम्ही इथं थांबतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी स्पर्धा आणखीन वेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन आपल्यासाठी घेऊन येईल अशी आशा आपण या ठिकाणी करूया. जाऊया अमित म्हात्रे सरांकडे. कुठेही जाऊ नका मित्रांनो. पाहत राहा या मॅचचा शेवट कसा असेल, आजच्या दिवसातील शेवट कसा होईल हे मात्र पाहायचं आपल्याला.
धन्यवाद. नवी मुंबई गावचा हा आवाज आपण ऐकत होता हर्षदजी मडवी यांचा. अगदी अप्रतिम समालोचन आणि नेहमीच समालोचन त्यांचं अगदी अप्रतिम असतो. पण आज किंजल चषकामध्ये येऊन त्याने आपल्या सुमधुर वाणीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. अगदी या टुर्नामेंटमधून ते रजा घेतात. पुढच्या प्रवासासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज, ती म्हणजे मोरबे संघाला. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. शाम का टाइम हो चुका है. सभी दर्शकों का एक बार फिर से मैं अभिनंदन कर रहा हूं. जो दर्शक हमारे सामने हैं वो इस बार देखा जाए इस मैच को देख रहे हैं, और जो दर्शकों के पास टाइम नहीं है आने के लिए, काम के ऊपर बिजी है, कहीं ना कहीं जिन्हें मौका नहीं मिल रहा है, वो दर्शक जो यूट्यूब के ऊपर इस किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी को देख रहे, उन तमाम दर्शकों का भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे. उत्तरार्ध के लिए आपके साथ मैं अमित जी मात्रे जुड़ चुका हूं इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए. तो चलते हैं. इस बार हमारे साथी स्कोरर कंचन पालकर, इनके साथ आपको मैं लेके चलता हूं. जीतने के लिए जो 45 का पीछा करना है 24 बॉल में, आने वाला वक्त बताएगा कि किस तरह से ये रन इकट्ठा करेंगे. मुकाबला कौन जीतेगा और कौन हारेगा ये तो तुम हम जानते नहीं, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है. चौबीस में 45. गेंदबाज मंगेश ठाकुर राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे. दाहिने हाथ के गेंदबाज है, और उनके सामने सागर उलवेकर. पहली गेंद एक बार फिर से एक्स्ट्रा कवर के ऊपर, वहां खतरा बनेगा. उधर थ्रो करना चाहिए था. अगर ये एक शॉट एक्स्ट्रा कवर खिलाड़ी विकेट कीपर के पास थ्रो करता तो मामला करीबी होता, लेकिन बॉलर एंड पे थ्रो किया था. लेकिन इस फील्डर की तारीफ करना पड़ेगी, लेकिन इस बार संकेत भगत की तारीफ करना और करना पड़ेगी, क्योंकि अगर वो निकल जाते तो वहां मुझे सागर तुरंत आता. अच्छा कॉल, कोई हानि कोई नुकसान नहीं. और इसी बीच ये गेंद ऑफ स्टंप से बाहर है. अंपायर अमोल जी काली, इन्होंने वाइड घोषित किया, और अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन. स्कोर 1. शैलेश जी चौहानचर, उसके बाद जीवन गावन जी, काली जी अच्छे अंपायर की भूमिका निभाई है. एक बार खूबसूरती के साथ ड्राइव किया है, मिड ऑन दायरे के अंदर है, रन लेने की कोई गुंजाइश नहीं. और इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति. प्रेशर भरी गेंदबाजी चल रही मंगेश ठाकुर की, और पूरी तरह से इस बार देखा जाए उन्होंने माहौल अच्छी तरह से गेंदबाजी में बना दिया है. मौका नहीं दिया बल्लेबाजों को. 2 गेंदें खत्म हो गई, 4 गेंदों का खेल शेष है. लकड़ा तितर भीतर, क्लीन बोल्ड, लेग स्टंप उखाड़ दिया है. सफल हुए थे, लेकिन गेंद स्टंप टू स्टंप थी, जाकर लकड़ा तितर भीतर हो गया है. और पहला झटका यहां इस बार देखा जाए तो मोरबी टीम को. मोरबी टीम को पहला झटका. स्कोर यहां देखा जाए तो एक विकेट के नुकसान पे, और वापस आ गए इस बार देखा जाए सागर उलवेकर. मंगेश ठाकुर को ये पहली सफलता मिली और पहली कामयाबी यहां 12-12 गौदे कोपरेल टीम को. हमने सामने खेल रहे हैं. जबरदस्त ये आयोजन नियोजन किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी, और सभी टूर्नामेंट में सम्मान चिन्ह होते हैं, लेकिन वो अलग अलग होते हैं. लेकिन यहां हमारे तेजस मात्रे साहब जी ने जो सम्मान चिन्ह सभी कमेंटेटर अंपायर को दिया है, स्कोरों को भी मिलेगा, वो देख के मुझे लगता है ये याद हमेशा हमारे घर के अंदर बेहतरीन होगी कि किंजल ट्रॉफी का इस बार देखा जाए ट्रॉफी देखिए, उसके ऊपर जो अच्छी तरह से बॉल लगाया है, तो समझेंगे कि इस बार ऐसे इस बार देखा जाए जो सम्मान चिन्ह कम होते हैं, और तेजस मात्रे साहब जी ने ये पहली दफा इस सम्मान चिन्ह का इस्तेमाल किया है हमारे लिए, लेकिन टेप बॉल का इस्तेमाल किया है.
और हवा में जरूर गेंद है, मुश्किल है, कैच का चौका जाएगा, 4 रन। तो इस पूरे टूर्नामेंट में एक और टेप बॉल का इस्तेमाल किया, जो आईएसपीएल में उस बॉल को इस्तेमाल किया था, तो उन्होंने भी इस बार खूबी चलाई और इस टूर्नामेंट में उन्होंने उस बॉल का इस्तेमाल किया। लेकिन वो बॉल के ऊपर खेलना बहुत अच्छा कठिन भी होता है, बॉल को डालना भी कंट्रोल का बात हो जाती है। तो फिलहाल इस बार 5 रन बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे बाउंड्री आ गई। फील्डर ने बड़ी मशक्कत की थी, लेकिन गेंद उनके पैरों के ऊपर लगी और वहां से गेंद सीधी सीमा रेखा रो पार चली गई। 4 रन, 5 रन बोर्ड के ऊपर। ये सिक्सर जाएगा, ये उतुंग छक्का मैदान से बाहर, लॉन्ग ऑफ के ऊपर एक दमदार, वजनदार और कड़कदार छक्का। ग्यारह रन हो चुका है। जीतने के लिए जो 45 का टारगेट और पिच थी, तो हवा में जरूर इस गेंद को खेला है, लॉन्ग ऑफ के ऊपर से एक शानदार स्ट्रोक। यहां हनुमान फड़के जो 10 पे पहुंचे। मोरबी टीम का स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पे। यह भी सिक्सर, तू गलत बॉल डाल रहा है, तू उसके इलाके में बॉल डाल रहा है, उसके सॉल्ट में बॉल डाल रहा है, तो उसको तू तुरंत बाहर भेजेगा। 2 गेंदें और पिच फेंकी और 2 गेंदों के ऊपर उन्होंने 2 सिक्सर लगाए। सुंदर गेंदबाजी की थी। ये 2 गेंदें खराब फेंकी, सामने गेंद फेंकी और उसका फायदा इस बार देखा जाए हनुमान फड़के ने लगाया, उठाया और इस 2 छक्कों के साथ वो खुद पहुंचे एक बाउंड्री के सहायता से 16 पे और टीम का स्कोर पालकर साहब 17। अब तो 18 बॉल शेष और 28 चाहिए। महंगा ओवर साबित हुआ। इस ओवर में 17 आए। जिस ठाकुर ने कई 2 मैचेस में क्या गेंदबाजी की थी, लेकिन उनका ये ओवर इस बार देखा जाए ये 2 गेंदें खराब। क्या रोहित इस गेंदबाजी की भरपाई निकालेंगे? देखना पड़ेगा। ये क्रिकेट है। अठारह में 28 चाहिए। स्ट्राइक के ऊपर संकेत भगत, रोहित अर्ध विकेट। ओ अच्छी बॉल, सुंदर डिलीवरी थी रोहित की। थोड़ी सी उसकी हाइट भी है और अच्छी परिवर्तन भरी गेंदबाजी करने में वो सक्षम है। लेकिन रोहित जानते हैं कि ठाकुर के 2 गेंदों के ऊपर 3 गेंदों के ऊपर बड़े शॉट है, बाउंड्री, छक्का छक्का। तो आने वाले और इस बार यहां किनारा लग चुका है। सन्मान्य राजेश फडके साहेब पिंटा शेट यांच्याकडून बक्षीस आलेले आहे। कॉमेंट आणि स्कोरसाठी धन्यवाद। पिंटा शेट असंच आपण प्रेम कायमस्वरूपी ठेवा। कलाकार को जब कोई इनाम आता है तो कलाकार की और ताकत बढ़ जाती है, बाकी कुछ नहीं है। आणि आयोजक कर्त्यांसाठी सुद्धा आम्हाला एक छोटी सप्रेम भेट आलेली आहे। अगदी हे नितांत प्रेम आमचे म्हात्रे साहेबांना। शॉट आहे, शॉट, कडक शॉट, इनसाइड आउट शॉट, थ्रू द कवर, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा बाहर, 4 रन। आणि जर मॅच जिंकली तर जो जिंकेल त्या संघाला 13 तारखेला दुसरी मॅच आहे, आपण जिम्मेदारी घ्याय, लक्षात ठेवायची, ठीक 9:30 वाजता। आणि हा मॅच जर सामना जिंकला तर पिंटा शेट यांच्याकडून 2000 रुपये टीमला। स्लो रन का प्रयोग, गति परिवर्तन वाली बॉल थी, थोड़ी सी इस बार देखा जाए फ्लाइटेड थी। रवि शास्त्री जी की याद दिलाई इस बार देखा रोहित ने, लेकिन इसे जोरदार हिट करने गए थे हनुमान। हनुमान फड़के 20 पे खेले, 5 गेंदों का उन्होंने सामना किया। 14 में 23 चाहिए। अगर मुकाबला जीत जाती है इस बार देखा जाए मोरबी टीम, तो पिंटा शेट इनकी तरफ से 2000 रुपए का इनाम है। लेकिन कोऑपरेटिव टीम भी मजबूत टीम है। होता है क्रिकेट में, कोई दिक्कत नहीं है। शांत वातावरण में अंतिम मैच का आनंद ले रहे हैं। बाईस रन बोर्ड के ऊपर हनुमान रोहित। ओ फुल टॉस थी, लेकिन इस बार यहां बल्ले के मिडल के ऊपर ये गेंद आई नहीं है
और इस बार कट लगा है, लेकिन विकेट कीपर ने इस गेंद को पकड़ा। विकेट कीपर जो है नितिन पाटिल, जिन्होंने पिछले मैच में काफी खूंखार बल्लेबाजी की थी, 5 सिक्सर लगाए थे उन्होंने 22 पे, और पुल जरूर कर दिया है बैकवर्ड्स करने के ऊपर। 22 और 1 और चौका। ओ माय गॉड, क्या करेगा रोहित? अगर इस तरह से फील्डिंग हो जाएगी तो क्या गेंदबाजी की थी। अगर फील्डिंग ऐसी खराब होती है तो बॉलर का मनोबल टूटता है, वो नाराज हो जाता है। तो इसी के साथ ये बाउंड्री आ गई स्क्वायर लेग के ऊपर। क्षेत्ररक्षण खराब हुआ और चौके के बदले स्कोर आगे जा रहा है। 26 के घर में 26 रन, लॉस ऑफ 1 विकेट। आने वाले 12 गेंदे शेष है और यहाँ लेट रामदास फड़के मोरबी टीम को जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। 12 चेंडू 19 धावा। रोहित पाटिल के ओवर में आए 9। अगर बाउंड्री ये जाती नहीं तो थोड़ा सा स्कोर कम होता, लेकिन 2 चौके आए। पहले ओवर में 17 आए, इस ओवर में 9 आए। आने वाले 12 बॉल में 19 रनों की जरूरत है। 12-12 गांव कोपरेल टीम जिन्होंने 44 रन इकट्ठा किया है और 45 का टारगेट। फिर से इस बार नितिन पाटिल कोटे का पहला, पारी का तीसरा ओवर लेके 12 में 19 चाहिए। हर ओवर में 9.50 का रिक्वायर्ड रन रेट है। चमकदार सभी ट्रॉफी, और ये देखिए टॉस थी जरूर, लेकिन इसका फायदा नहीं उठा सके। उनके पास, नितिन के पास वेरिएशन भी है, वो तेज भी डालते हैं, कट भी करते हैं, स्लो रन का भी प्रयोग करते हैं। एक्सपीरियंस क्रिकेट का है उनके पास। तो आने वाले 11 में चाहिए 19 रनों की जरूरत है। और गेंदबाज भी बाइकर मैन है और बैट्समैन भी बाइकर मैन है। बाइक इस बार उड़ाया गेंद को, लॉब किया, मुश्किल है कैच। नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। 2 रन जरूर मिलेंगे। तीसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे हनुमान जा रहे थे, लेकिन मना कर दिया यह संकेत ने। 2 के साथ स्कोर आगे जा रहा है 28। तो दो अच्छे हैं, यानी कि जो नितिन है उनके पास भी एक बाइक है और जो हमारे संकेत है उनके पास भी बाइक है। बाइक के बीच काम चल रहा है। ओपरोली बनाम यहाँ मोरबी के बीच टक्कर चल रही है। नितिन की 2 गेंदें खत्म हो गई है, 4 गेंदें शेष है। 10 में 17 चाहिए। और ये हवा में, और ये जाएगी सिक्सर के लिए। 6 रन लॉन्ग ऑन के ऊपर, दमदार छक्का। और दिन भर आज जगह भाई की तारीफ करना पड़ेगी, वो हिले नहीं यहाँ से। और शाम के टाइम के तौर के ऊपर वो हमारे पास आए हैं, क्योंकि वो जानते हैं हमारे कंचन बरकर साहब चुंबक की शक्ति है उनके पास हो, तो वो लो आए, उसे खींच के लाया यार। चौथी स्कोर 34। छकड़ी, उत्तुंग छक्का, विशाल काय छक्का और बैक टू बैक 2 छक्के। इसीलिए रोहित ने हनुमान जी को, संकेत ने हनुमान जी को कह दिया था कि मत आओ, मैं देखता हूं। बैक टू बैक 2 छक्के ठोके। क्या बात है, क्या ट्रम्प कार्ड है, क्या सेनापति की बल्लेबाजी देखिए, खतरनाक बल्लेबाजी। रन बन चुके बरकर साहब 40। जीतने के लिए 5 रन चाहिए। फुल टॉस से छक्का, और इसी के साथ मैच को जीता लेट रामदास फड़के मोरबी टीम ने। हार्डलक 12-12 गौदई कोपरेल टीम। बड़ा मजा आया। क्या संकेत की भगत की बल्लेबाजी, पहले हनुमान फड़के का जबरदस्त गदाधारी की तरह काम, और उसके बाद संकेत का ये काम, बड़ा मजा आया। दिल जीता सभी का, और ये पार्टनरशिप ही कोपरेल टीम के लिए सिर दर्द बना, और शानदार तरीके से जीत अर्जित कर चुके हैं। तो चलिए मैन ऑफ द मैच का अवार्ड फलकर साहब बताएंगे कौन है। भिंगरी हमारे गेंदबाज विनीत फड़के, 1 ओवर में उन्होंने 9 रन दिए और 2 विकेट हासिल किया। तो विनीत जी फड़के आइए मैन ऑफ द मैच के लिए। आणि मात्र साहेब 13 तारखेला हजर राहायचं आहे सकाळी 10 वाजता। 13 तारखेला मोरबी टीम आपल्याला हजर राहायचं आहे 13 तारखेला सकाळी ठीक 10 वाजता। आणि सिक्सर सुप्रीमोची बॅग आणि एक सन्मान जबरदस्त इथं मात्र सन्मान चिन्ह आहे मॅन ऑफ द मॅच साठी।
चांगल्या पद्धतीनं आजचा दिवस सक्सेसफुल साबित झाला. 13 तारखेला 10 वाजता मोरबे संघाने उपस्थित दाखवायची आहे, ही दक्षता घ्या. आणि आजचा दिवस इथं संपला असं आम्ही ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर सन्माननीय सनी शेट्टे यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आजचा दिवस संपला. जाताना सर्वांनी सावकाश जा. पुन्हा उद्या जोशाने मात्र ही टुर्नामेंट पाहण्यासाठी आपण या. आणि दोन्ही टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवला. इकडे मात्र मोरबे संघानं 13 तारखेला ठीक 10 वाजता उपस्थित दाखवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.